मनपा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचाराच्या मुख्यमंत्र्यांचा नागपुरात रोड शो होणार आहे। या रोड शो मध्ये मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवणार आहेत। तर मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा रोड शो आयोजित करण्यात आला आहे। नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली आहे। हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश आहे। नाशिकमध्ये भाजपच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे। आम्ही अमरावतीचा महापौर दलित बौद्ध होऊ देऊ, मात्र मुस्लिम महापौर होऊ देणार नाही। बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे असा टोला ओवेसींना अनिल बोंडेंनी लगावला। नितेश राणेंनी अमरावतीत ओवेसींवर घणाघात केलाय। हिरव्या सापाला मतदानातून ठेचा, यांना मुसलमान राष्ट्र बनवायचंय। हिंदूंनी जागृत राहायला पाहिजे, हे हिंदूंचं राष्ट्र आहे, हिंदूंचं हित आधी जपलं जाईल असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 12 मधून सर्वात तरुण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले। 21 वर्षीय दीक्षा कचरे निवडणुकीला सामोरे जात असून तिला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे। घरातील वारसा राजकीय क्षेत्रातून पुढे नेण्याचा प्रयत्न असून नागरिकही चांगला प्रतिसाद देत असल्याची प्रतिक्रिया दीक्षानं व्यक्त केली आहे। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सर्वत्र पक्षांनी ताकद पणाला लावली आहे। भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगतापांचा शहरात झंझावाती प्रचार सुरू आहे। यावेळी सुजय विखे यांनी केंद्र आणि राज्याच्या निधीतून शहराचा विकास साधण्यासाठी महापालिकेत युतीचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला। जळगावात एकनाथ खडसेंच्या सभेत भाजपनं फोडलेल्या फटाक्याच्या ठिणग्या पडल्यानं खडसेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। खडसेंच्या प्रचार सभेच्या बाजूला भाजपकडून 1.5 तास फटाके फोडण्यात आले। सत्ताधाऱ्यांकडून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, माझं भाषण होऊ नये यासाठी हे फटाके फोडण्यात आले असा आरोप खडसेंनी केला। डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक यांना भाजपानं उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी मनसेमधून उमेदवारी स्वीकारली। त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। शैलेश धात्रक यांची पत्नी आणि मुलगी असे तिघेही या पॅनलमध्ये उभे आहेत। जालना येथे रावसाहेब दानवे काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्यावर कडाडले। जालन्याचा खासदार मुका आणि बहिरा अशी टीका त्यांनी केली आहे। दानवेंनी सभेत कल्याण काळे यांनी केलेल्या पराभवाचा टीकेतून वचपा काढला। अमरावती निवडणुकीत भाजपनं राणा दाम्पत्याला घेरलंय। भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती तुटताच अनिल बोंडे, मंत्री नितेश राणे यांनी राणा दाम्पत्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला। तर उगाच आमच्या नादी लागू नका, मंत्री नितेश राणेंनी राणा दाम्पत्याला इशारा दिला। अहिल्यानगर येथे शिवसेनेचे उमेदवार अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकानं धाड टाकली। यातच त्यांना धक्का बसला आणि त्यांची प्रकृती बिघडल्याचा आरोप करण्यात येतोय। अनिल शिंदे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। बच्चू कडू यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले। बावनकुळेंच्या खाणी किती आहे, किती ट्रक चालतायत याचे सर्व पुरावे आहे। लवकरच मंत्री बावनकुळेंचं प्रकरण बाहेर काढू असा इशारा कडूंनी दिला आहे। धारावीत एकनाथ शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। एकनाथ शिंदेंचा धारावीत रोड शो होता, यावेळी शिंदेंचा ताफा अडवला। आचारसंहिता फक्त विरोधकांनाच का, सत्ताधाऱ्यांना का नाही, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला। डोंबिवली प्रभाग क्रमांक 29च्या भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकरांवर प्राणघातक हल्ला झाला। 2 दिवसांपूर्वी येथे मतदारांना पैसे वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला होता। सोमवारी मध्यरात्री पुन्हा तसाच प्रकार उघडकीस आल्यानं पुन्हा 2 गटात हाणामारी झाली आहे।